श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांच्या आमच्या जोशी गुरुजी मुंबई या युट्यूब चॅनलमध्ये, फेसबुक, इंस्टाग्राम वरती मी विजय जोशी गुरुजी तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साप्ताहिक राशी भविष्य म्हणजे वेद भविष्याचे सोमवार ते रविवार हा सप्ताह तुम्हाला कशा प्रकारचा जाणार आहे, या सप्ताहामध्ये कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत, हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा जो काही पहिला मेष राशींच्या लोकांना या आठवड्यामध्ये आपण त्यावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासून कामाचा भार वाढणार आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्याच्या नवीन तुम्हाला संधी मिळतील. तुमचे कामे पूर्ण करण्यासाठी जो काही वेळ आहे तो तुम्हाला वेळेची कमतरता जाणवणार आहे. व्यवसायात अपेक्षित असा नफा मिळण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. अनेक वेळा तुम्हाला या ठिकाणी असफलता येईल, परंतु तुम्ही परत परत जर प्रयत्न केले तर तुम्हाला आज नाही तर उद्या नक्कीच तुम्हाला फळ मिळणार आहे. मग व्यवसायामध्ये असो, शिक्षण क्षेत्रामध्ये असो किंवा शेअर मार्केटमध्ये असो, त्या त्या क्षेत्रातील व्यक्तीला नक्कीच तुम्हाला फळ या ठिकाणी अपेक्षित असं फळ मिळणार आहे. या काळामध्ये वेळेचे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, नियोजन करणं गरजेचं आहे. जीवनात तुम्ही अनेक संधीचा लाभ घेऊ शकता. कार्यक्षेत्रात आणि व्यवसायात कोणाच्याही प्रभावाखाली निर्णय घेऊ नका. कोणीतरी सांगते, कोणीतरी सल्ला देते म्हणून तुम्ही निर्णय घेऊ नका. स्वतःचा अनुभव, स्वतःचे आचार विचार आणि स्वतःला प्रश्न विचारा. एकांतामध्ये वेळ घालवा आणि काय निर्णय घ्यायचा आहे आपल्या स्वतःच्या मनाला तुम्ही प्रश्न विचारा आणि त्यानंतरच तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. कुटुंबात प्रेम आणि सुसंवाद टिकून ठेवण्यासाठी लहान गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करणं गरजेचं आहे. कुटुंबात मतभेद होतील, त्याचप्रमाणे नंतर गैरसमज जे काही झाले असतील ते सुद्धा दूर होतील आणि नाते हळूहळू सुधारेल. वैवाहिक जीवनात मधुर असा या ठिकाणी हा सप्ताह असणार आहे. पालकांकडून विद्यार्थ्यांना पूर्णपणे सहकार्य मिळणार आहे आणि या सप्ताहामध्ये विशेष तुम्ही आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आपलं आरोग्य बिघडणार नाही या ठिकाणी याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. तुम्ही या सप्ताहामध्ये जप करायचा आहे. ओम भौमाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. तर चला बघूयात पुढची राशी. पुढची राशी म्हणजे वृषभ राशी. वृषभ राशींच्या लोकांना या सप्ताहामध्ये अनेक लोकांसाठी आनंद आणि सौभाग्य घेऊन येणारा असा हा सप्ताह असणार आहे. तुम्हाला मालमत्तेत लाभ मिळू शकतो. आर्थिक परिस्थिती तुमची सुधारू शकते. मालमत्ता खरेदी करण्याची जर तुमची इच्छा असेल ती पूर्ण होण्यास मदत होणार आहे. वडिलोपार्जित जी काही मालमत्ता आहे, न्यायालयातील जे काही प्रकरण असतील त्याचा निकाल तुमच्या बाजूने या ठिकाणी आज नाही तर उद्या लागणार आहे. त्या पद्धतीचे ग्रहमान तयार होत आहेत. विद्यार्थ्यांना या आठवड्यात चांगली बातमी मिळणार आहे. ज्यांनी कोणी एक्झाम दिल्या असतील त्या एक्झाम मध्ये चांगले नंबर तुम्हाला मिळतील, मार्क्स चांगले मिळतील. जे कोणी सरकारी नोकरीच्या शोधामध्ये आहेत त्यांना सुद्धा सरकारी नोकरीच्या संधी या ठिकाणी चालून येणार आहेत. व्यवसायाच्या संदर्भात लांबचा प्रवास तुम्हाला करावा लागणार आहे. प्रवास फायदेशीर तुम्हाला ठरणार आहे. राजकारणातील लोकांनी जबाबदारी या ठिकाणी अनेक प्रकारच्या जबाबदारी तुमच्यावरती या ठिकाणी येणार आहेत. तुम्ही प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल तर लव पार्टनर कडून सरप्राईज या ठिकाणी मिळणार आहे. या ठिकाणी ज्यांचं जर कोणाचं प्रेमामध्ये व्यत्यय आलेले असतील ते संबंध सुधारण्यास या ठिकाणी मदत होणार आहे. घरच्यांकडून प्रेम विवाहाला या ठिकाणी मान्यता मिळणार आहे. अनेक दिवसापासून जर तुमचं मॅरेज करायचं असेल, लग्न करायचा विचार करत असाल, विशेष करून लव्ह मॅरेज करायचं असेल, त्यासाठी सुद्धा एक चांगला या ठिकाणी मार्ग तुम्हाला मिळणार आहे. घरच्यांचा सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे आणि कुटुंबामध्ये शुभ कार्य सुद्धा या ठिकाणी होतील. या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे. ओम शुक्राय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. तर चला बघूयात पुढची राशी. पुढची राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशींच्या लोकांना हा आठवडा जो आहे, हा जो काही सप्ताह आहे, करिअर, व्यवसायात आणि कौटुंबिक समारंभात सहभागी
होण्याचा हा योग तुमच्यासाठी असणार आहे. त्यासाठी तुमचा प्रवास होणार आहे. पैसे अधिक खर्च झाल्यामुळे तुमची आर्थिक चिंता तुम्हाला सतावणार आहे. गैरसमजामुळे कुटुंबात वाद होऊ शकतात, म्हणून गैरसमज होऊ देऊ नका. कोणीतरी सांगतंय, कोणीतरी बोलतंय म्हणून दुसऱ्यांवरती विश्वास ठेवू नका. स्वतःच्या कानाने ऐका आणि मगच बोला. काही घरगुती समस्या सोडवताना बोलण्यावरती नियंत्रण ठेवणं, बोलण्यावरती ताबा ठेवणं गरजेचं आहे. संवाद साधल्याने अनेक गोष्टी सुधारल्या जातील. फक्त मनामध्ये ठेवून तुम्ही काही गोष्टी करू नका. तुम्ही संवाद साधा. नोकरीच्या नव्या संधी तुम्हाला मिळण्याची जास्त शक्यता आहे. जर तुम्हाला जॉब जर चेंज करायचा असेल, जर तुम्हाला नोकरी जर बदलायची असेल, शहर असेल किंवा तुम्हाला विदेशामध्ये जायचं असेल, त्याच्यासाठी योग चांगले या ठिकाणी बनत आहेत. व्यावसायिकांसाठी हा आठवडा थोडा चढ आणि उताराचा असणार आहे. या आठवड्यामध्ये कोणत्याही योजनेचे पैसे गुंतवताना विशेष तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. कोणताही मोठा निर्णय घेताना हितचिंतकांचा सल्ला तुम्ही घेणं गरजेचं आहे. थोर मोठ्यांची या ठिकाणी जे काही आपण म्हणतो त्यांचा जो काही अनुभव असतो ते तुम्ही घेणं गरजेचं आहे. त्यांच्या सल्ल्याने तुम्ही वागणं गरजेचं आहे. पोटाशी संबंधित जे काही समस्या असतील त्या उद्भवणार नाहीत याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. खाण्यापिण्याची सुद्धा काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे. आणि प्रेम संबंधामध्ये सावधगिरीने पावलं उचलणं गरजेचं आहे. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेणं टाळा. या सप्ताहामध्ये कुठलाच मोठा निर्णय तुम्ही घेऊ नका. आणि तुमच्या जोडीदाराचा तुम्हाला पाठिंबा मिळणार आहे. या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे. ओम बुधाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. एकंदरीत अशा पद्धतीनं मिथुन राशींच्या लोकांना हा सप्ताह होता. पुढची राशी आहे कर्क राशी. कर्क राशींच्या लोकांसाठी हा जो काही आठवडा आहे तुमच्यासाठी अतिशय शुभ आणि लाभदायक असेल. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच वेळेचे व्यवस्थापन तुम्हाला करावं लागणार आहे. विचारपूर्वक नियोजन आणि अंदाजपत्रक घेतल्याने नियोजित कामं कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय वेळेवर पूर्ण होणार आहेत. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. पदोन्नतीची वाढ तुम्हाला पाहत असाल, जर प्रमोशनची जर तुम्ही वाट बघत असाल तर ती सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार कराल. हितचिंतकांचा सल्ला घ्यायला विसरू नका. शुभ आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. प्रेम संबंधामध्ये तीव्रता राहील आणि प्रेम जोडीदारासोबत चांगला वेळ तुम्हाला घालवायला मिळणार आहे. जोडीदारासोबत चांगला समन्वय राहणार आहे. या सप्ताहामध्ये तुम्ही गाडी सुद्धा जपून चालवणं गरजेचं आहे. आपलं आर्थिक नुकसान होणार नाही, गाडीचं नुकसान होणार नाही किंवा आपल्या घरामध्ये चोरी होणार नाही याची सुद्धा तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचं आहे. ओम सोमाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. तर चला बघूयात पुढची राशी. पुढची राशी आहे सिंह राशी. सिंह राशींच्या लोकांसाठी हा जो काही आठवडा असणार आहे संमिश्र असा असणार आहे. म्हणजे चढ आणि उतार असे दोन्ही तुम्हाला या ठिकाणी अनुभव मिळणार आहेत. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित चांगली बातमी तुम्हाला मिळणार आहे. जवळचे मित्र तुमचे समर्थन करतील. कामातील अडथळ्यामुळे तुमचे मन अस्वस्थ राहील. या आठवड्यात घर किंवा कामाच्या ठिकाणी लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करा. नोकरदार लोकांना घर आणि ऑफिसमध्ये संतुलन राखण्यासाठी थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते. तुम्ही नियोजन करणं गरजेचं आहे. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीशी सदस्याशी आपले मतभेद होणार नाहीत. मानसिक तणाव होणार नाही. आपल्याला आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना होणार नाही याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. तुमची चिंता वाढू शकते. या काळात घरगुती समस्यावर उपाय शोधा. प्रेमसंबंध मजबूत करण्यासाठी जोडीदाराच्या वैयक्तिक आयुष्यात जास्त हस्तक्षेप करणं टाळलं पाहिजे आहे. मुलांशी संबंधित कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी चिंतेचे प्रमुख कारण बनतील. त्यामुळे विशेष करून पालकांनी आपल्या मुलांची काळजी करणं गरजेचं आहे. मुलांवरती लक्ष देणं गरजेचं आहे. मुलं काय करत आहात
हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. नाहीतर येणाऱ्या काळात मुलांमुळे आपल्याला मानसिक त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. आणि या कठीण काळामध्ये, वाईट काळांमध्ये आपल्याला आपल्या घरच्यांचा, आपल्या जोडीदारांचा याठी चांगलासा पाठिंबा तुम्हाला मिळणार आहे, सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. आणि या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे. ओम सूर्याय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. तर चला बघूयात पुढची राशी. पुढची राशी आहे कन्या राशी. कन्या राशींच्या लोकांना या आठवड्यात पैसे आणि वेळेचे व्यवस्थापन तुम्हाला करावं लागेल. पैशाचं आर्थिक नियोजन तुम्हाला करावं लागेल. त्याचप्रमाणे वेळेचं नियोजन तुम्हाला करावं लागणार आहे. तुम्हाला मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागू शकतं. मालमत्ता किंवा कोणत्याही कामावर खूप पैसा खर्च करावा लागेल. त्यामुळे तुमचा बजेट, जे काही तुमचं बजेट आहे, आर्थिक नियोजन आहे, बिघडणार नाही याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांनाही बाजारात अडकलेला पैसा बाहेर काढण्यासाठी जास्त धावपळ तुम्हाला करावं लागेल. आपली उधारी लवकर येणार नाही, त्यामुळे जास्त मेहनत तुम्हाला करावी लागेल. ऑफिसच्या कामासाठी किंवा व्यवसायासाठी लांबचा प्रवास तुम्हाला करावा लागणार आहे. प्रवासादरम्यान तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या साहित्याची काळजी घेणं गरजेचं आहे. पैशाच्या व्यवहारात अत्यंत सावधगिरी तुम्हाला बाळगावी लागेल. कुठल्याही नुसतं तोंडाने व्यवहार करू नका, तर कागदपत्रावरती या ठिकाणी व्यवहार करणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम केल्यास नक्कीच या ठिकाणी तुम्हाला यश मिळताना दिसणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत वाद होणार नाहीत याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांना चांगली बातमी मिळणार आहे. शेअर मार्केटमध्ये सुद्धा शेअर मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला चांगलं यश या सप्ताहामध्ये मिळणार आहे. प्रेमामध्ये सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला या सप्ताहामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना सामोरे तुम्हाला जावं लागणार आहे. आणि तुमच्या जोडीदाराची, घरच्यांची या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या घरच्यांना, मुलांना आजार होणार नाहीत याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. एकंदरीत अशा पद्धतीने तुम्हाला सप्ताह होता. या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे. ओम बुधाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. चला बघूया तुला राशी. तुला राशींच्या लोकांना या आठवड्यात यश मिळताना या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. अनेक दिवसापासून जर तुम्हाला जे काही अडथळे निर्माण होत आहेत, ते अडथळे या ठिकाणी दूर जाताना दिसत आहेत. विचारपूर्वक केलेली कामे वेळेवर पूर्ण झाल्यास मन प्रसन्न राहणार आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे उत्तम समन्वय राहील. मालमत्ता खरेदी करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर ही इच्छा तुमची पूर्ण होणार आहे. काही गरजेच्या वस्तूवर पैसा सुद्धा तुम्हाला खर्च करावा लागू शकतो. व्यवसायात चढ उतार तुम्हाला दिसणार आहेत. या काळात कोणताही निर्णय घेताना तुम्ही गोंधळणार नाहीत, गोंधळात पडू नका. चांगला विचार करा आणि मगच निर्णय घ्या. जर द्विधा मनस्थितीमध्ये असाल तर तुम्ही निर्णय घेऊ नका. ठाम निर्णय घ्या की मला हेच करायचं आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा. जर कन्फ्युजन असेल तर तुम्ही मोठ्या लोकांचा या ठिकाणी सल्ला घेऊ शकता आणि त्यांच्या सल्ल्याने तुम्ही निर्णय घेऊ शकता. मुलांशी संबंधित कोणतीही गोष्ट तुमच्या काळजीचे मुख्य कारण बनेल. प्रेम संबंध दृढ करण्यासाठी जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं टाळणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि या सप्ताहामध्ये तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी सुद्धा घेणं गरजेचं आहे. आणि या सप्ताहामध्ये तुम्हाला जप करायचा आहे. ओम शुक्राय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. तर चला बघूयात पुढची राशी. पुढची राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशींच्या लोकांनी आठवड्यामध्ये तुम्ही तुमच्या रागावरती, बोलण्यावरती, वाणीवरती नियंत्रण ठेवावे तुम्हाला लागेल. अन्यथा कामे बिघडू शकतात. जे काही काम पूर्ण होणार आहेत ते सुद्धा या ठिकाणी बिघडू शकतात. म्हणून तुम्ही याची काळजी घेणं गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका.
छोट्या गोष्टीपासूनच मोठे नुकसान होत असते. म्हणून छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. न्याय जे काय जर तुमची जर कोर्ट कचेरी असतील यामध्ये सुद्धा तुम्हाला जास्त फेऱ्या माराव्या लागू शकतात. त्याचप्रमाणे या काळामध्ये आपल्यावरती केस होणार नाही, कोर्ट कचेरीमध्ये जावं लागणार नाही, वादविवाद होणार नाहीत याची तुम्ही काळजी करणं गरजेचं आहे. आपली फसवणूक होणार नाही याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. या काळात तुम्हाला कामामध्ये यश मिळण्यासाठी तुम्हाला खूप अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल. सहज असं काम पूर्ण होणार नाही. पार्टनरशिप मध्ये जर व्यवसाय करत असाल तर पैशाच्या संबंधित तुम्ही पारदर्शकता राखणं गरजेचं आहे. प्रेम संबंधात मानसिक त्रास तुम्हाला वाढणार आहे. पार्टनर सोबत तणावाची परिस्थिती निर्माण होईल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. आणि या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम भौमाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. तर चला चला बघूयात पुढची राशी. पुढची राशी आहे धनु राशी. धनुराशींच्या लोकांसाठी हा जो काही आठवडा आहे तुमच्या सुख आणि सौभाग्यामध्ये वाढ करणारा असा असणार आहे. हितचिंतकांच्या सहकार्यामुळे, थोर मोठ्यांच्या सहकार्यामुळे आणि नियोजित जे काही काम आहेत ते वेळेवर पूर्ण होण्यास मदत होणार आहे. धार्मिक आणि शुभ कार्यामध्ये तुम्हाला सहभागी होण्याची संधी निर्माण होणार आहे. समाजामध्ये तुमचा मान सन्मान प्रतिष्ठा वाढणार आहे. त्याचप्रमाणे नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. गरजेच्या वस्तूवर पैसा खर्च करावा लागणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वादात तोडगा तुम्हाला काढावा लागणार आहे. फिरायला जाताना आपल्या वस्तू हरवणार नाहीत याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी पहिल्यापेक्षा तर शुभ असा असणार आहे, लाभदायक ठरणार आहे. व्यवसायात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या संधी या ठिकाणी होणार आहेत आणि आपल्या परिवारामध्ये एक आनंदाचं असं वातावरण असणार आहे. या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम बृहस्पतये नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. तर चला बघूयात पुढची राशी. पुढची राशी आहे मकर राशी. मकर राशींच्या लोकांनी या आठवड्यात करिअर आणि व्यवसायात नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळणार आहे. कामात व्यत्यय आल्याने चिंता वाढेल. बिघडलेले आरोग्य तुम्हाला अदृष्ट साध्य करण्याचा अडथळा निर्माण करतील. व्यवसायात गुंतलेल्या लोकांनी कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही दुर्लक्ष करू नका. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून दुर्लक्ष टाळलं पाहिजे. सट्टेबाजी लॉटरीमध्ये पैसे गुंतवणं टाळलं पाहिजे. रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना अजून थोडीशी वाढ बघावी लागेल. कुटुंबातील सदस्य गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतील. प्रेमसंबंधात सावधगिरीने पुढे जाणं गरजेचं आहे. आपल्या कुटुंबामध्ये वादविवाद होणार नाहीत, मतभेद होणार नाहीत. वडीलधाऱ्यांच्या तब्येतीची काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही लोकांचे मन जिंकण्यामध्ये या सप्ताहामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात. लोकांकडून तुमचं कौतुक या ठिकाणी होणार आहे आणि या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम शनेश्चराय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. तर चला बघूयात पुढची राशी. पुढची राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशींच्या लोकांनी या आठवड्यात मेहनत घेतल्याने प्रयत्नांचे फळ तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. आरोग्य आणि नाते संबंधाशी विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. कुटुंबातील कोणामुळे तरी तुमचं मन दुखावणार नाही याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. कोणत्याही कृतीवर प्रतिक्रिया देणं टाळणं गरजेचं आहे. लोकांच्या मध्ये मध्ये करणं टाळलं पाहिजे आहे. लोकांच्या भांडणामध्ये तुम्ही पडणं टाळलं पाहिजे आहे. आणि जमीन आणि इमारतीशी वाद कोर्टाबाहेर सोडवा. शक्यतो तुम्ही जे काही तुमचे कोर्ट कचेरीचे जर काही प्रकरण असतील तर तुम्ही बाहेरच सोडवण्याचे प्रयत्न करा. जर एकदा जर कोर्टामध्ये गेलात तर ते लवकर तुमच्या बाजूने येणार नाही. त्याच्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो म्हणून बाहेर सोडण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना अपेक्षित असं यश मिळणार आहे. बऱ्याच वर्षापासून तुम्हाला जर अपयश येत असेल तर या सप्ताहामध्ये तुम्हाला यश मिळताना दिसणार आहे. या काळात नवीन येणाऱ्या संधी तुम्ही सोडू नका. त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये अनपेक्षित असा नफा होईल. प्रेमसंबंधात चांगला या ठिकाणी
एकमेकांचे संबंध चांगले राहतील. त्याचप्रमाणे जर वादविवाद जर झालेले असतील तर ते या ठिकाणी वादविवाद दूर होतील आणि दोघांमध्ये पूर्वीप्रमाणे या ठिकाणी संबंध असणार आहेत आणि आपलं वैवाहिक जीवन सुद्धा आनंदी असं असणार आहे. आणि या सप्ताहामध्ये तुम्हाला जप करायचा आहे ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. तर चला बघूयात पुढची राशी. पुढची राशी आहे मीन राशी. मीन राशींच्या लोकांसाठी आठवडा शुभ आणि लाभाचा असणार आहे. नियोजित कामे वेळेवर पूर्ण झाल्याने तुम्ही एकदम उत्साही आणि आनंदी असणार आहात. कुटुंबाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेताना कुटुंबाचे सहकार्याचे या ठिकाणी तुम्ही सल्ला घेणं गरजेचं आहे. लोक तुमच्या निर्णयाचे कौतुक करणार आहेत. नोकरदार लोकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी बदली आणि बढती मिळताना दिसणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना अपेक्षित असं यश आणि संधी या ठिकाणी मिळणार आहेत. तुम्हाला कुटुंबात वेळ घालवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला आठवडा असणार आहे. कुटुंबासोबत मजा करण्यासाठी, बाहेर फिरण्यासाठी, यात्रेसाठी हा वेळ असणार आहे. सरकारकडून पूर्ण सहकार्य आणि लाभ मिळतील. जर तुम्ही राजकारणामध्ये असाल तर राजकारणामध्ये चांगलं यश तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. लेखन वाचन करणाऱ्यांना हा काळ अतिशय शुभ असा असणार आहे. समाजात मान सन्मान तुमचा वाढेल. अविवाहित लोकांसाठी विवाहाची शक्यता आहे. प्रेम संबंधात गोष्टी पुढे जातील. तुम्ही लग्नाचा विचार कराल आणि आरोग्य सामान्य असं राहणार आहे. या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम बृहस्पतये नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.